रेखाज रेसिपी मराठीवर तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज करायची आहे रसमलाई। रसमलाई मार्केटमधून आपण जेव्हा घरी घेऊन येतो तर त्याच्यापेक्षा निम्म्या किमतीमध्ये आपण ती घरी सहज करू शकतो। काहीच कठीण नाही रसमलाई करायची असली तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन आहे ते सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे घेतलेले आहे मी 2 भांडे आणि दूध लागणार आहे ते 2 लिटर। तर साधं पण दूध घेऊ शकता तुम्ही किंवा पाकिटचं दूध असलं तर फारच चांगलं। पाकिटच्या दुधाने जे घट्टपणा आहे दुधाला तो पण चांगला येतो आणि जी रसमलाई आपण तयार करणार आहोत ती पण चांगली होते। तर 1 लिटर दूध या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि 1 लिटर या भांड्यामध्ये। दोन्ही भांड्यामध्ये 1 लिटर या भांड्यामध्ये आहे, 1 लिटर या भांड्यामध्ये आहे। हे दूध आपल्याला आटवून कमी करायचं आहे, जे या इथपर्यंत आहे तर थोडं कमी करायचं आहे, थोडासा घट्टपणा त्याला यायला पाहिजे। आणि हे जे दूध आहे हेचं करायचं आहे आपल्याला थोडं फाटून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी लागणार आहे व्हाईट व्हिनेगर। मार्केटमध्ये सहज तुम्हाला हे मिळून जाईल। हे जर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा वापर सुद्धा करू शकता। मी व्हाईट व्हिनेगर वापरणार आहे। एका वाटीमध्ये 2 ते 3 झाकणं काढून घेणार। बॉटलचं झाकण आहे। जसं लागेल तसं घ्यायचं आहे, एवढंच नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं आहे। जर कमी लागलं तर बाकीचं याच्यामध्ये काढून घेणार। ही जी शेगडी आहे ही कमी केली, कमी याच्यावर हे दूध आता उकळत आहे। याला उकळी आल्यानंतर व्हिनेगर अगदी थोडं थोडं टाकायचं, एकदम पूर्ण नाही टाकायचं आहे। लगेच ते दूध जे आहे घट्ट व्हायला सुरुवात होऊन जाते। त्या 3 झाकणं याला बरोबर होऊन गेले आणि साईडला फक्त पाणी राहतं, अजिबात दूध शिल्लक राहत नाही। भांडं घ्यायचं, त्याच्यावर या पद्धतीची चाळणी किंवा कपडा सुद्धा तुम्ही ठेवू शकता। याच्यामध्ये टाकायचं आहे। व्हिनेगरनं जो आंबटपणा आलेला आहे त्याच्यासाठी वरून पाणी टाकायचं, नाहीतर ते खूप आंबट लागतं। हे जर असं घट्ट करून ठेवलं तर याचंच पनीर तयार होऊन जातं। असं जे पाणी आहे याचं निथळू द्यायचं खाली, खूप कोरडं नाही करायचं, थोडंसं असं ओलसरपणा त्यात राहायला पाहिजे। जे आपण गोळे तयार करणार आहोत ते याचे झाले पाहिजे तयार। तर पूर्ण जर पाणी काढून टाकलं तर ते कोरडं होतं, गोळे तयार होत नाही। तर थोडंसं ओलसर ठेवायचं आहे। या पद्धतीचं पसरट ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे। थोडं थंड होऊ द्यायचं, त्याला पूर्णपणे मॅश करायचं आहे। आता तर हे गरम आहे म्हणून सुरुवातीला या पद्धतीने करायचं, त्याच्यानंतर हे जे आहे आपल्या हाताचं याचा वापर करायचा आहे। हे दूध इकडे घट्ट होतं तोपर्यंत आपलं हे होऊन जातं। पूर्ण मॅश करायचं। एक 5 ते 10 मिनटं या पद्धतीचं करायचं आहे। असा गोळा तयार व्हायला पाहिजे त्याचा, म्हणजे जेव्हा आपण या हातावर करू तर लगेच त्याचे गोळे तयार होतात। छोटे छोटे गोळे करायचे। जेव्हा गोळे करायला सुरुवात होती तर हाताला बरोबर तूप लागतं, तर इथपर्यंत हे करायचं आहे। हे जर चांगलं नाही झालं तर हे गोळे चांगले होत नाही। तर त्याच्यामुळे हातावर असं केलं की लगेच हात पूर्ण चमकताना तुम्हाला दिसत असेल। तर या पद्धतीने हे गोळे तयार करायचे छोटे छोटे।
हे जेव्हा आपण दुधामध्ये करू तेव्हा ते आणखीन मोठे होतात, तर शक्यतो छोटेच करायचे. मी हे पूर्ण करून घेते. त्याला क्रॅक पडणार नाही याची पण काळजी घ्यायची. हे जर चांगलं झालं नाही तर क्रॅक पडतात. जे मॅश करतो आपण ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जी रेसिपी आहे ती परफेक्ट होते. दूध पण चांगलं उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे मी विलायची पावडर. हे आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. साखर, अर्धा लिटर दूध आहे तर त्याला 1 वाटीभर साखर टाकलेली आहे. या वाटीने चांगलं मिक्स करायचं. आता याच्यामध्ये तुम्ही केसर टाकू शकता किंवा पिवळा रंग तो पण टाकला तरीही चालेल. तर हा रंग आहे माझ्याकडे, हा मी टाकणार आहे. किंवा तुम्हाला काही टाकायचं नसलं तरीही चालते. घरच्या घरी करायची आहे तर बिना कलरची किंवा बिना केसरची पण करू शकता. आता हे साखर चांगली विरघळून घ्यायची. दुधाला पण बऱ्यापैकी घट्टपणा आलेला आहे, पण अजून तरी पण थोडा वेळ ठेवायचा आहे. साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता याच्यामध्ये हे जे गोळे करून ठेवलेले आहे, स्लाईड गेली होती त्याच्यामुळे ते बाकीचं काही दाखवणं शक्य नाही झालं. परत आली. आता शिजवताना अगदी 4 ते 5 मिनटं शिजवायचं आहे. जास्त जर शिजवलं तर जे आपण हे गोळे टाकलेले आहे दुधाचे, हे पूर्ण असे स्पंजी तयार होतात. नरमपणा राहत नाही त्याला. त्याच्यामुळे शिजवताना 1-4-5 मिनटं शिजले की हे तयार झालं. दूध अगोदरच घट्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे आता जास्त काही शिजवण्याची आवश्यकता नाही. गॅस बंद करायचा. आता या रसमलाईला पूर्ण थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतर ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूप थंडगार होऊन जाते ते आणि चवीला पण अगदी मार्केटपेक्षा पण घरची चांगली होती. आणि जे प्रमाण आहे हे 1 लिटर दूध घट्ट केलं आणि 1 लिटर दुधाचे आपण ते गोळे तयार केले. हेच जर मार्केटमधून आणलं तर याचा भाव जास्त आहे. अर्धा किलो जर रसमलाई आणली तर त्याच्यामध्ये 10 ते 12 गोळे येतात आणि 300-350 रुपयापर्यंत ती सहज मिळते. आणि भावही जास्त होतो. घरी केली तर स्वस्तात होते आणि जास्त. आणि मुलांनाही पाहायचं काम नसतं असे पदार्थ केले. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. अगदी सोपी आहे, काहीच कठीण नाही. जसे काही खूप काही टिप्स पण नाही आहे याच्यामध्ये की असंच केलं पाहिजे. थोडंसं जे दूध आहे ते हातावर मॅश करतानाच थोडंसं आहे काळजी घ्यायचं. बाकी काही असं काही कठीण नाही आहे हा पदार्थ. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे काही नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकर येतील. आणि तुम्हाला आणखी काही नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर त्या पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला त्या पद्धतीने व्हिडिओ करता येतील. तर चला भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कारण हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चांगलं थंड झाल्यानंतरच ते अगदी व्यवस्थित दिसते. तर चला भेटू परत.